आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. मकरंद पाटलांच्या होम पिचवर जयकुमार गोरे यांची तुफानी बॅटिंग, फलटणच्या राजकारणावर थेट प्रहार. वाईतील नागरी सत्कार सोहळ्यात गोरे यांची आक्रमक टोलेबाजी, आमच्या नादी लागला तर सोडत नाही असा इशारा. वाई येथे झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आक्रमक आणि रोखठोक भाषण करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विशेष म्हणजे हा सत्कार सोहळा मंत्री मकरंद पाटील यांच्या होम पिचवरच पार पडत असताना गोरे यांनी फलटणच्या राजकारणावर थेट निशाणा साधत जोरदार टोलेबाजी केली. सभेत बोलताना गोरे म्हणाले, मी इथे कोणाची जिरवायला नाही तर आमच्या कार्यकर्त्यांना बळ आणि ताकद द्यायला आलो आहे. मात्र कोणी उगाच आमच्या नादी लागला तर आम्ही सोडत नाही असा इशाराही त्यांनी दिला. विरोधकांकडून काही नेत्यांवर होत असलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत गोरे यांनी विराजच्या केसाला धक्का लावून दाखवा असे आव्हान दिले. वाईसारख्या सुसंस्कृत शहरात अशा भाषेचा वापर योग्य नसल्याचे सांगत त्याला योग्य उत्तर देण्याची ताकद आमच्यात असल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. जिल्हा परिषद आणि विधान परिषद निवडणुकांचा संदर्भ देत गोरे यांनी विरोधकांवर दुहेरी मापदंडाचा आरोप केला. आपल्यावर वेळ आली की यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराची आठवण होते, पण दुसऱ्यावर अन्याय करताना तीच विचारधारा कुठे जाते असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच स्वतःवर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा उल्लेख करत त्यांनी संघर्षातून पुढे आल्याचे सांगितले. सामान्य कुटुंबातील मुलगा 4 वेळा संघर्ष करून आमदार होतो आणि मंत्रिपदापर्यंत पोहोचतो तेव्हा त्याला अडचणीत आणण्याचे प्रयत्न होतात असा आरोपही त्यांनी केला. भाषणाच्या शेवटी त्यांनी इशारापूर्ण शैलीत सावध टप्प्यात आलं की कार्यक्रम करतोच, वेळ लागली तरी आम्ही थांबतो पण सोडत नाही असे म्हणत विरोधकांना लक्ष्य केले. या आक्रमक भाषणामुळे वाई आणि फलटण तालुक्यातील राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली असून या सभेचे राजकीय पडसाद पुढील काळात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे.